श्री बाळमामा प्रसन्न. मित्रांनो, आज आपण माणसांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे. तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर बाळमामांच्या कृपेने सर्वांचं चांगलं होऊ दे. तर ठीक आहे. तर बाळमामा म्हणतात मित्रांनो, माणसाला हळूहळू कंगाल बनवणाऱ्या या 10 सवयी आजच टाळा. ठीक आहे. दररोज करा हे 3 कार्य, घरात साक्षात माता लक्ष्मीचा वास होईल. दररोज काही खास गोष्टी केल्यास घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो. धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचं संपूर्ण जीवन सुखमय बनतं. तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्त्वाचे कार्य करणं आवश्यक असतं, लक्षात ठेवा. या उपायामुळे घरात नेहमी धन, धान्य व समृद्धी टिकून राहते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणे हे जीवनात अत्यावश्यक आहे. ठीक आहे. तर धना वाचून आयुष्य गरिबीतच जातं आणि अडचणी वाढतात. लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय करत असतात. भक्तांनो, ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीच पैशाची कमतरता राहत नाही आणि सौख्य सौभाग्य टिकून राहतं. भक्तांनो, बोला बाळमामाच्या नावानं चांगलं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशी कोणती 3 कामं आहेत जी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते हे आपण पाहूयात. ठीक आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग भलं आणि जय महालक्ष्मी हे नक्की लिहा. भक्तांनो, ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग भलं. पहिली गोष्ट म्हणजे शुभ दर्शनाने दिवसाची सुरुवात करा. झोपेतून उठल्यानंतर भक्तांनो लगेच डोळे उघडू नयेत. हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभ चित्रावर पडेल याची काळजी घ्या. जसं की श्री सद्गुरू संत बाळूमामा, श्री राम किंवा श्री हरी विष्णू आणि श्री महादेव, धावत्या घोड्याचे चित्र, मोरपीस अशी कोणतीही शुभ आणि सकारात्मक गोष्टी दिवसाच्या सुरुवातीला पाहिल्यास म्हणजे दिवसाचं पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो. भक्तांनो, यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्याचे दर्शन करा. आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी, सरस्वती आणि भगवान विष्णूचा वास असतो. तळवे पाहून भगवंताचं नामस्मरण करा. म्हणजे जसं की आपल्या तळहाताचे दर्शन करून आपण एक मंत्र बोलू शकतो. तो मंत्र म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम हा मंत्र तुम्ही म्हणा. ठीक आहे. तसेच भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान अशा आपल्या देवतांचे दर्शन करून दिवसाची सुरुवात करा आणि आपले श्री सद्गुरू संत बाळमामा यांचंसुद्धा दर्शन घेऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करा. लक्षात ठेवा. यानंतर पूजा, मंत्र जाप यासाठी पुढे जा. मात्र अंगशुद्धी करूनच शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मन शांत आणि आंतरिक बल देते. लक्षात ठेवा. भक्तांनो, दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट पहा, घराची स्वच्छता. लक्ष्मी मातेला स्वच्छता फार प्रिय आहे. त्या फक्त स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मक वातावरणात असलेल्या घरातच येत असते, वास करत असते. स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. रोज घराची सफाई करावी. विशेषतः सकाळी आणि दुपारी स्वयंपाकघर आणि पूजास्थळ यांची विशेष काळजी घ्यावी. भक्तांनो, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा मिळते आणि पूजास्थान पवित्र ठेवल्यामुळे देवतांचे आशीर्वाद कायम राहतात. भक्तांनो, तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, हळदीचा स्वास्तिक दररोज बनवा.
भारतीय संस्कृतीत स्वास्तिक हे शुभतेचे, समृद्धीचं आणि देवकृपेचं प्रतीक मानलं आहे. जर तुम्ही भक्तांनो घराच्या मुख्य दरवाजावर दररोज हळदीचा स्वास्तिक काढता तर ते घरात धनधान्य आणि लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग उघडतात. ठीक आहे. तर हळद ही पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. स्वास्तिक बनवल्यानंतर त्याजवळ तुपाचा दिवा लावा. संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती, पवित्रता आणि लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते. ठीक आहे. तर चौथी गोष्ट भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर उठून, ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अंदाजे 1.5 तास आधीचा काळ. हा वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा आहे असं मानलं जातं भक्तांनो. तसेच असं मानलं जातं की ब्रह्ममुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो, जो आत्मिक विकास आणि मनशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. भक्तांनो, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान, ध्यान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सुखसमृद्धीचा प्रवेश होतो. लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्याने शरीर शुद्ध आणि ताजेपणाने भरलेले राहतं. त्यानंतर भक्तांनो ध्यान आणि पूजा केल्याने मन शांत आणि एकाग्रता येते. ठीक आहे. या वेळेत ध्यान व प्राणायाम केल्याने मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते. संत, साधू आणि ऋषीमुनी देखील हाच वेळ साधण्यासाठी निवडतात. ठीक आहे. कारण या वेळेत केलेल्या जपांचे 5 पट फळ सर्वाधिक मानलं जातं. ठीक आहे. तर पाचवी गोष्ट मित्रांनो सर्वांनी ध्यानात घ्या, लक्षात घ्या आणि आपल्या मनात ठेवा. अन्नाचा सन्मान. भारतीय संस्कृतीत अन्नाला देवतेचा प्रसाद मानलं जातं आणि त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करणं ही आपली परंपरा आहे. अन्नाचं सन्मान करणं फक्त धार्मिक कारणासाठी नाही तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे. तसेच मित्रांनो, ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो तिथे महालक्ष्मीचा वास, लक्ष्मी माता त्यांच्यावर विशेष कृपा करतात. जे अन्नाचा सन्मान करतात भक्तांनो आणि जे कधीही अन्न वाया घालवत नाहीत, अन्नाचा एकही दाणा वाया घालवत नाहीत, म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो. लक्षात ठेवा. जो जीवनात धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अन्न योग्य प्रकारे वापरून वाया न घालवणं ही आपली जबाबदारी आहे भक्तांनो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ठीक आहे. तर 6वी गोष्ट भक्तांनो, चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो शुभतेचे, पवित्रतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला आहे. सकाळी स्नान केल्यानंतर भक्तांनो शांत चिंतन केल्याने देवासमोर बसून हरिश्चंद्र श्री बाळूमाच्या नावानं चांग भलं आणि आपले मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, गोमती आणि गोकुळचंदन घुसून तिलक लावावा. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चंदनाचा तिलक लावल्याने भक्तांनो शांती आणि समाधान लाभतं. याच्या ठणक देणाऱ्या गुणांमुळे मन स्थिर होतं आणि भक्तांनो मन स्थिर झाल्यानंतर शरीर ताजेतवानं राहतं. अशी श्रद्धा आहे की चंदनाचा तिलक मनातील दुःख, चिंता दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करतो. तिलक लावल्याने मस्तिष्कात सकारात्मक ऊर्जा संचारते, जी ज्ञानेंद्रियांच्या कार्यक्षमतेत वाढ करते. भक्तांनो, तुळशीच्या पानाचे पाणी शिंपडणं. तुळस भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते. ती फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे. घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा घरातील मुख्य व्यक्तींनी रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या लोट्यात तुळशीच्या पानांसह पाणी अर्पण करावं.
या कृतीमुळे देवी लक्ष्मी आणि तुळशीची कृपा होत असते आणि संपूर्ण घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर भक्तांनो, हे पाणी घराच्या कोपऱ्यात आणि विशेषतः मुख्य दरवाजावर शिंपडावं. हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि तर शांती आणि समृद्धीचं स्वागतसुद्धा करत असते. लक्षात ठेवा, तुळशीचं पाणी घरात पवित्रता राखते आणि वाईट शक्तीचा घरात प्रवेश येणं थांबवते. 8वी गोष्ट मित्रांनो, लक्षात ठेवा, सकाळी उठून आईवडिलांचे पाय स्पर्श करणे. भारतीय संस्कृतीत आईवडिलांना सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. त्यांना देव समतेचं मानलं जातं. म्हणूनच सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणं हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांचा आशीर्वाद आहे. जीवनातील यश, सुख आणि समृद्धीचं उगमस्थान आहे. भक्तांनो, सकाळी उठल्यानंतर आईवडिलांचे पाय स्पर्श करणे ही एक अद्भुत सवय आहे, जी केवळ त्यांच्या प्रती श्रद्धा करत नाही तर संपूर्ण घराचं सकारात्मकता आणि शांततेचे वातावरण निर्माण करते. भक्तांनो, ठीक आहे, तर कमेंटमध्ये बाळमामाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा. जेव्हा आपण आपला दिवस आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरू करतो तेव्हा तो दिवस एक नवीन दिशा ऊर्जा निर्माण करत असतो, आनंद निर्माण करत असतो. या लहानशा कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंदीमय आणि सकारात्मक जातो. आईवडिलांच्या आशीर्वादामुळे भक्तांनो प्रत्येक कार्यात यश प्राप्त होत असतं आणि कोणतीही समस्या सहज सुटते. आणि नवी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, दररोज रांगोळी काढा. भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्त्व आहे. ही केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे. देवदेवतांना स्वच्छ अत्यंत प्रिय असते आणि जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथे त्यांचा वास मानला जातो. रांगोळी काढल्याने घरात समृद्धी, शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो. ठीक आहे, विशेषतः भक्तांनो मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये बाळमामाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा की जेणेकरून आम्ही तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाळमामांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, तर चांगलं बाळमामाच्या नावानं चांगलं.